श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 17वा समास 10वा टोणपसिद्ध लक्षण। श्रीराम आवरणोदकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार। महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा परंतु तेथे जाववेना शरीरे दर्शन घडेना। विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी। 7 समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे। म्हणून विवेकी असावे साधू जन। जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकून जाणावे। श्रवण मनने पडे ठावे सकळ काही। जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपा समुदाव। गुणची नाही गौरव येईल कैसे। खरे खोटे एकची झाले विवेकाने काय केले। असार सांडून सार घेतले साधू जनी। म्हणून संत संगेची जावे सत्शास्त्रची श्रवण करावे। उत्तम गुणासा अभ्यासावे नाना प्रयत्ने। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या सर्वांच्या हृदय मंचकावर आसनस्थ असणाऱ्या गुरुमौलींच्या चरणी वंदन करून संत संघासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व गुरुबंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। गेल्या रविवारी आपण आपल्या माऊलींच्या मुखातून ऐकलेलं होतं की स्थूल देहानं भीमाला जो ताकदीचा गर्व झाला होता तो ताकदीचा गर्व कमी झाला आहे। तो भीमाचा गर्व कमी झाला। आपण हे अगोदर सुरुवातीला का बघायचं तर आपण ज्यावेळेला टी व्हीवर मालिका बघतो त्यावेळेलासुद्धा पूर्वसूत्र लावलेलं असतं। पूर्वसूत्र एखाद्या मिनटाचं असतं आणि त्यामुळेच आपण ह्या भीमाचं काय केलं गर्वहरण गेल्या रविवारी माऊलींच्या मुखातून ऐकलेलं आहे। आणि आजचा जो समास आहे तो समास दशक 17वा आणि समास 10वा। या समासाचं नाव आहे टोनप सिद्ध लक्षण। या समासाचं जे रहस्य आहे हे नावातच दडलेलं आहे। आता टोनप म्हणजे अज्ञानी। तसं वास्तविक टोनप ह्या शब्दाचा अर्थ काय तर टोनप म्हणजे हा कन्नड भाषेतला एक शब्द आहे। आपल्या मराठमोळ्यात सोप्या भाषेत म्हटलं तर लाकडाचा ओंडका म्हणजे त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही असा तो लाकडाचा ओंडका आणि तो टोनप। आणि सिद्ध हे जगाला शाश्वत असं ज्ञान देणारे ते जगद्गुरू।
म्हणजे या ठिकाणी टोनप आणि सिद्ध अशी दोघांची लक्षणं या समासामध्ये वर्णन केलेली आहेत. आता रामदास स्वामींना या समासात काय सांगायचं आहे, तर रामदास स्वामी सांगतात की टोनप सिद्ध म्हणजे परब्रह्म. आता हे परब्रह्म कसं आहे, तर परब्रह्म पाताळ लिंगासारखं आहे. आता ह्या पाताळ लिंगाचं दर्शन जर आपल्या ह्या स्थूल देहानं घ्यायचं म्हटलं तर घेता येणार नाही. का घेता येणार नाही, तर ह्या पृथ्वीभोवती 7 समुद्राचं आवरण आहे आणि ह्या 7 समुद्राच्या आवरणामध्ये हटकेश्वर नावाचं एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाचा महिमा थोर आहे. आपण पण कुठल्या तर अशा तीर्थक्षेत्राचा महिमा ऐकला की आपल्याला पण असं वाटत असतं की आपण पण जावं, दर्शन घ्यावं. किती जरी महिमा थोर असला तरी ह्या स्थूल देहानं तिथं जाता येत नाही, सूक्ष्म देहानं जाता येत नाही. तर त्यासाठी तिथं काय लागते, सारासार विवेकबुद्धी असावी लागते. आता सारासार विवेकबुद्धी असल्याशिवाय आपण त्या हटकेश्वर शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकत नाही. आता या विवेकबुद्धी अगोदर आपण टोनप किंवा टोनपे म्हणजे काय हे बघूया. आता टोनप म्हणजे ज्ञानदृष्टीविहीन. आपण सामान्य माणसं काय करतो, दृष्टीविहीन एवढा शब्द लक्षात ठेवतो आणि ज्ञान आपण थोडंसं बाजूला ठेवतो. आता दृष्टीविहीन म्हणजे आंधळा का, अजिबात नाही, त्याला डोळे असतात. पण टोनप काय करतात, तर ह्या जी सृष्टी आहे ह्या सृष्टीला सत्य मानत असतात. ही जी सृष्टी आहे ही सत्य आहे आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीची परीक्षा करता येत नाही. इहलोक परलोक, विवेक अविवेक, सार असार, शाश्वत अशाश्वत, विष अमृत, प्रपंच परमातलं, खरं खोटं यातलं त्यांना काहीही ज्ञान नसतं, कळत नसतं. बऱ्याच वेळा कळत असतं पण वळत नसतं. आता त्यासाठी काय करूया आपण, या ठिकाणी उदाहरण बघूया. 1644 ते 1652 या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये रामदास स्वामींनी म्हणजे जवळजवळ 371 वर्षापूर्वी रामदास स्वामींनी काय केलं होतं, पहिल्या 11 मारुती मंदिराची स्थापना केली होती. आणि त्या पहिल्या मारुतीची मंदिराची जी स्थापना आहे ती महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील शहापूर या ठिकाणी होती. आणि ह्याच त्या शहापूर गावातल्या मारुती मंदिरात एक साधू महाराज सुरुवातीपासून राहत असतात. आता साधू महाराजांचं काम काय, आपल्यासारख्या लोकांना भक्तिमार्गाला लावायचं. आणि असंच ते भक्तिमार्गाला लोकांना लावत असतात. त्यांच्या हातून होतं तेवढं ते ज्ञानामृत देत असतात. ज्यांच्या नशिबानं ज्यांना शक्य आहे त्या पद्धतीनं ते घेत असतात. असंच त्यांचं एक दिवस प्रवचन चालू असतं बऱ्यापैकी. त्यावेळेला लोकसंख्या मापात होती, कोट्यात नव्हती, लाखात असेल. आणि अशी ही लाखात असणारी संख्या आणि गावात म्हटलं तर हजारात असणारे. आणि अशा ह्या खेडेगावामध्ये एक 20-25 लोकांचं समुदाय. बायका तर अजिबातच नाही, पुरुषप्रधान संस्कृती आपली. त्यामुळे फक्त माणसं, ती पण कशी कमीत कमी 55-60च्या पुढची. आणि अशी ही जमलेली माणसं साधू महाराज प्रवचन सांगतात. आपल्या प्रवचनातून साधू महाराज काय सांगतात, पाय धरावे बायकाचे आणि नाम कुणाचं घ्यायचं, तर नाम घ्यावं गाढवाचे. अशी जमलेली लोकं असतात. आणि लोकांना जरा कौतुक वाटतं. पण खेडेगावातली लोकं, खेडेगावातल्या लोकांचं कसं असतं, एक घाव 2 तुकडं. त्यामुळे मागं पुढं काय बघायचं नाही, जे असेल ते समोर. त्यामुळे एक आपला 60-65 वर्षाचा वडीलधारा माणूस असतो, तो आपला उठून उभा राहतो आणि तो म्हणतो, महाराज थांबा जरा, म्हणाले मला विचारायचं आहे. महाराजांचं प्रवचन थांबतं. आता वडीलधारा माणूस आहे, त्यांच्यापेक्षा म्हटल्यावर ऐकलं पाहिजे. आणि तो वडीलधारा माणूस आहे, तो काय करतो, महाराजांना प्रश्न विचारतो की तुम्ही आता काय सांगितला की पाय धरा बायकाचे आणि नाम कोणाचं घ्यायचं, तर गाढवाचे. हे असं कसं काय म्हणाले. अहो, आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे. बायकांनी नवऱ्याला म्हणजे पतीला पती परमेश्वर मानून रोज दर्शन घ्यायचं असतं. वटपौर्णिमेला ह्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून 7 जन्मी हाच नवरा मिळू दे, पण निर्व्यसनी असं आपण मागत असतो. अशी ही आमची संस्कृती असताना तुम्ही आम्हाला बायकांचे पाय धरायला सांगता, हे असलं काय आपल्यातनं जमणार नाही. तो आपला फटकन बोलून मोकळा होतो. साधू महाराज म्हणतात ठीक आहे. साधू महाराजांना माहिती होतं की ह्यांची बुद्धीची कुवत किती आहे किंवा पातळी किती आहे, ही त्यांच्या लक्षात आलं होतं. पण साधू महाराज आहेत, शेवटी काय त्यांना प्रपंच नाही, मुलंबाळं नाही, मागं नाही, पुढं नाही. त्यामुळे ते काय म्हणतात, बरं असू दे, बसा. बाबा म्हणाले मी सांगतो तुम्हाला. मग तो आपला थोडासा शांत होतो आणि खाली बसतो. खाली बसल्यानंतर साधू महाराज सांगतात, मी माझ्या प्रवचनातून काय सांगितलं ते तुम्ही लोकांनी अगोदर सगळ्यांनी ऐकून तर घ्या, समजून तरी घ्या. त्याला ते सांगतात, बरं सांगा, आणखीन एकदा सांगा, तुम्ही काय सांगताय ते आम्हाला आणखीन एकदा सांगा. त्याला ते सांगतात की बाबानो, पाय धरा बा एकाचे. बा एकाचे म्हणजे एकाच सद्गुरूंचे, एकाच देवाचे पाय धरा. आणि नाम कसं घ्या, गाढ वाचे म्हणजे श्रद्धेनं निष्ठेनं ह्या जीबीनं काय करा, त्या परमेश्वराचं, त्या भगवंताचं नाव निष्ठेनं विश्वासानं घ्या. असं म्हटल्यानंतर त्याचा रागाचा पारा जो 80चा असतो तो खाली येतो आणि तो आपला
पुन्हा प्रवचन ऐकतो आणि आपापल्या घरी जातात. सांगण्यात यातलं तात्पर्य काय की तो अज्ञानी आहे, म्हणजे तो टोनप अवस्थेत आहे, त्याला बाकीचं काहीच माहीत नाही, त्याने असंच कसं म्हटलं एवढंच त्याला माहिती असतं. आता या ठिकाणी बघा, ते 60 वर्षाचे जे वडीलधारा माणूस आहे वडिलांच्यासारखा, त्याने काय विचारलं की असं कसं म्हटलं, म्हणजे तो अज्ञानी झाला, तो टोनप झाला. आणि एवढं सभेत विचारून, एवढ्या 20-25 लोकात विचारूनसुद्धा त्या साधू महाराजांनी काय केलं, अगदी नम्रपणे शांततेनं त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांच्या शंकेचं निरसन केलं आहे. ते सिद्ध, ते साधू महाराज. असा हा सिद्ध, टोनप आणि सिद्धमधला फरक आहे. आणि या ठिकाणी मग आपल्या माऊलींचा जो श्लोक आहे तो आहे, जे जे ज्ञान विरहित केले ते ते जन्माचे मूळ झाले, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच गेले. बघा, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच गेले. प्रवाही म्हणजे कसे, नदीत अजिबात नाही, पाणीच नाही, नदीला कुठलं जाणार कसा माणूस. त्यामुळे नदीच्या प्रवाहात वाहून गेला नाही तर ह्या जीवनाच्या प्रवाहात तो वाहून जाणार आहे. माऊलीनं सांगायचं की जे जे ज्ञान विरहित केले ते जन्माच मूळ होणार आहे आणि आपलं जीवन वाया जाणार आहे. हा सुंदर नरदेह वाया जाऊ नये याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, तर सिद्ध पुरुषांच्या सहवासात गेलं पाहिजे, सिद्ध पुरुषांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. आपण सुरुवातीला जे बघितलं की रामदास स्वामींनी सांगितलं की हटकेश्वर नावाच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी 7 समुद्राच्या आवरणाच्या मध्ये जायला पाहिजे. त्यावेळेला कुठं, ते पण कसं आहे, विवेकबुद्धीनं जायचं आहे. आता विवेकबुद्धी म्हणजे काय, तर विवेकबुद्धी म्हणजे आपल्यातले जे षडविकार आहेत हे षडविकार हळूहळू कमी करायचे, आणि ते पण आपल्या जगद्गुरू माऊलींच्या सानिध्यात जाऊन किंवा सिद्धपुरुषांच्या सानिध्यात जाऊन ते आपण कमी करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्या माऊली जीवनयात्रा या प्रकाशनामधून सप्तकोशाचं वर्णन करत आहेत. आता हे सप्तकोश कोणते, तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, वासनामय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या ठिकाणी आपण फक्त 2च कोश बघतोय, तो म्हणजे पहिला अन्नमय कोश. ह्या अन्नमय कोशालाच जड देह किंवा जड कोश, तसेच पंचमहाभौतिक असंही म्हटलं जातं. या कोशाचा शब्द, स्पर्श, ज्ञान, रूप आणि गंध या 5 विषयाची सहज संपर्क येतो, घडून येत असतो. आणि हा जो देह आहे, ह्या देहामध्ये उरलेले जे 6 कोश आहेत, हे 6 कोश या कोशातच सामावलेले असतात. आणि म्हणूनच आपण काय करू शकता, या कोशामध्ये असतानाच आपल्यावर योग्य आचार विचार करू शकतो, आपल्यावर संस्कार करू शकतो. थोरा मोठ्यांच्या संगतीत राहून जी कुकर्म आहेत किंवा विकार आहेत, ज्या काय आपल्याला वाईट सवयी आहेत, या आपण हळूहळू कमी करू शकतो. मग यासाठी भगवंतानी आपल्याला काय दिलं सांगा, यासाठी भगवंतानी आपल्याला म्हणजे मनुष्य प्राण्याला, फक्त आपल्याला म्हणजे दुसऱ्याला कुणालाही नाही, ओन्ली फॉर ह्युमन बिईंग, फक्त मनुष्य प्राण्याला काय केलं आहे, प्रगत बुद्धी आणि ज्ञान दिलं आहे. आणि ह्याच प्रगत बुद्धीचा आणि ज्ञानाचा वापर करून आपण काय करायचं आहे, सत्याची जाणीव करून घ्यायची आहे, विवेक बुद्धीचा विकास करायचा आहे. आणि यासाठी माऊली आपल्याला फक्त 2 पथ्य सांगतात. बघा, आपला जर सुखी संसार असेल तर नवरा बायको दोघांची एकमेकाचे विचार जमले पाहिजेत, म्हणजे एक जर रागावला तर दुसऱ्याने शांत बसलं पाहिजे. आदिमायेचा आमचा अवतार झाला तर त्यांनी थोडं शांत बसलं पाहिजे. अशांचा संसार चांगला चालत असतो. विजयाचे कोण 2 आहे. आपल्या माऊली काय सांगतायत, ही जी 2च बोटं आहेत, ही 2च बोटावर जी पथ्य आहेत एवढीच पथ्य पाळायचे आहेत. पण त्याचा रात्री घरी गेल्यानंतर अभ्यास करा की ते आपल्या हातावर सुद्धा मावणार नाही. अशी ही 2 बोटावर सांगणारी पथ्य, रोज 10 मिनटं भक्ती करा. आणि दुसरं पथ्य आहे, स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. आता आपण बरेच या ठिकाणी जुनी आहेत, नवीन आहे, आल्यापासून आपण ऐकतोय, आचरणात किती आणतोय. माऊलीने सांगितलेलं, संत संघात सांगितलेलं आपण आचरणात किती आणतोय. त्यापेक्षा माऊली आपल्यालाच का सांगतात, कारण आम्ही सामान्य माणसं काय करतोय, ह्या अन्नमय कोशातच घुटमळत असतो, आपली प्रगती होत नसते. म्हणून माऊलींना संत संघाच्या रूपानं सांगावं लागतं. माऊलींना सांगावं लागतं का, बघा, जगद्गुरूंना सांगावं लागतं का, जगद्गुरूंना सांगावं लागत नाही. याचं कारणच ते आहे की आपण जी सामान्य माणसं अन्नमय कोशात असतो आणि संत मात्र आनंदमय कोशात वावरत असतात. ते देही असून विधेय असतात. ते देही असून विधेय असल्यामुळं ते नेहमी आनंदी दिसतात. त्यांना कधीच दुःख, चिंता, काळजी अजिबात करत नाहीत. यासाठी उदाहरणच द्यायचं झालं तर, मायबाप असता घरी कशाला जाऊ पंढरपुरी. आपल्या माऊलींचंच उदाहरण घ्या. माऊली प्रवचन दर्शनावर दौऱ्यावरून आलेले असतात, लगेच इकडे समस्या आमच्यासारखी चिमणी पाखरा अगदी डोळ्यात तेल घालून माऊलींची वाट बघत असतो. समस्या निवारणच कार्य प्रत्येकाला वाटतं माऊलीने माझा पहिला नंबर घ्यावा. माऊलीनं सगळी लेकरं सारखे असतात, त्यामुळे नंबर प्रमाणच घेतलं जातं.
समस्या निवारण होतं तोपर्यंत अनुग्रहाची लोक प्रत्येकाला वाटत असतं मला माऊलीने अनुग्रह द्यावा, मला माऊलीने अनुग्रह द्यावा. अनुग्रह होतं तोपर्यंत 2-3 दिवस जातात का नाही तोपर्यंत व्यसनमुक्ती असते. तरीसुद्धा वारी उत्सवाच्या वेळेला आपण बघतो 2-2 दिवस तर आपण माऊलींच्या सोबत असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला माऊलींचं मुखदर्शन होतं. ज्या वेळेला आपल्याला माऊलींचं मुखदर्शन होईल त्या वेळेला माऊलींच्या मुखकमलावरील आनंद कधीही कमी होत नाही. का कमी होत नाही? कारण जगद्गुरूंच्यावर संतांच्यावर सुखदुःखाचा कोणताच परिणाम होत नसतो. आणि त्यामुळे आपल्या माऊलींचा या ठिकाणी आपण अभंग आता काय मज काळाचे ते भय शेगावीच्या गजानना देखिले राहो अथवा जावो नाशवंत शरीर सर्व सुखे आली धावोनी समोर देहाचे व्यवहार चालती अलिप्त सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. बघा माऊलींचा श्लोक आहे तो. माऊली काय म्हणतायत? हा जो मी या सुखदुःखाचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही याचा साक्षी कोण आहे? तर तो परमात्मा आहे. गण्या म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याला साक्षी ठेवून हा देह चालत आहे. या देहातून मी म्हणजे मी नाही, मी तुमच्यासारखीच फक्त माऊलींच्या चरणाजवळ आहे. मी म्हणजे आपल्या माऊली काय आहेत? या देहातून कधीच मुक्त झालेले आहेत. माऊली सांगतात की आपण मुळात आनंदमय आहे, आनंद घन आहेत. परंतु आपल्यासारख्या जड मुळांचा उद्धार करण्यासाठी माऊलीने हा अन्नमय कोशातला म्हणजेच नरदेह जडदेह स्वीकारलेला आहे. माऊली सांगतात की म्हणूनच आमच्यावर सुखदुःखाचा कोणताही परिणाम होत नाही. आणि का? तर हे जगाचे संसार सुखाने चालवत असतात. हे विश्वाचे माझे घरं अशी त्यांची व्याप्ती असते. ते जगाचा संसार सुखाने चालवतात म्हणून ते जगाला वंदनीय असतात. आणि म्हणूनच आम्ही त्यांना काय म्हणतो? चालता बोलता परमेश्वर ईश्वर. आणि म्हणूनच दिवसागणिक हजारोनं लाखोनं या ठिकाणी गर्दी वाढत असते. रामदास स्वामींना सुद्धा या दासबोध ग्रंथातून हेच सांगायचं आहे की रामदास स्वामी दासबोध ग्रंथातून शेवटीच काय सांगताय की तुम्ही संत सहवासात जावा, संत संगतीत जा. आता संत सहवासात गेल्यामुळं किंवा संतांच्या संगतीत गेल्यामुळं काय होईल? तर माऊली आपल्याला दाखवून देतील. आपल्या विवेक बुद्धीचा तर विकास होईलच, षडविकार निघून जातीलच. पण माऊली दाखवून देतील की तू जे अनेक जन्म घालवलेस, जे अनेक तुझे जन्म गेलेत की मी कोण आहे हे शोधण्यास किंवा देव कुठं आहे हे शोधण्यास, तर तुझे जे अनेक जन्म घातलेस, तुझे वाया घालवलेस, तर ते कुठं आहेत? तो देव आहे तो माझ्यातच आहे. मी आहे म्हणजे जो आत्मा आहे तो माझ्यातच आहे. तो तुझ्याजवळ आहे, नाही ते तुझ्यात पण आहे. हे माऊली आपल्याला दाखवून देतात. समजण्यासाठी आपल्यामध्ये सारासार विवेक बुद्धी जी आहे ही जागृत होणं आवश्यक आहे. ती ज्यावेळी जागृत होणार त्यावेळेला आपल्याला हे सर्व काही कळणार आहे. मागच्या प्रवचनामध्ये मागच्या आठवड्याच्या संतसंघामध्ये मी सांगितलं की आपल्याला हे जे शरीर आहे या शरीराच्या माध्यमातूनच परमात्म्यापर्यंत पोचावं लागणार आहे. आता शरीराचे या ताईंनी मंगलताईंनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितले. सप्तकोशांची नावं सांगितली जी आम्ही जीवनयात्रा या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्याचबरोबर 4 देह पण सांगितले. स्थूल सांगितला, सूक्ष्म सांगितला, करण सांगितला, महाकरण देह सांगितला. आणि ते उदाहरण देत असताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जसं 7 समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला शरीरानं पोचणं शक्य नाही आहे. का? तर त्या काळी तशी परिस्थिती नव्हती. आता विमानातून सुद्धा वरून आपण 7 समुद्र पार करू शकतो. पण समर्थ रामदास स्वामी ज्या काळामध्ये प्रकट झाले या किंवा समर्थ रामदास स्वामी ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये वाहनांची म्हणजे अशा सुविधांची वाणवा होती. आणि त्यामुळे म्हणाल ते 7 समुद्राकडे जाणं किती अवघड आहे हे त्यांना सांगायचं होतं. आणि त्या उदाहरणावरून समर्थांना सांगायचं की असाच हा भयंकर भवसागर कठीण आहे, हा दुस्तर आहे. हा पार करायचा जर असेल तर ही शरीरं नीट समजून घेतली पाहिजेत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, करण शरीर, महाकरण शरीर. त्याच्यासाठी आम्ही मागच्या संत संघामध्ये मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये एक उदाहरण दिलं होतं भीमाचं. भीम जो आहे या भीमाला राजसूत यज्ञामध्ये जबाबदारी होती की ब्राह्मणांना यथेच्छ वाढायचं, पोटभर वाढायचं, ते तृप्त होऊ दे, ब्राह्मण देव तृप्त होऊ दे, यासाठी तुम्ही हवं नको ते विचारून आग्रहपूर्वक वाढा. भगवान कृष्णाने उष्टी काढायचं काम घेतलं होतं. प्रत्येकानं सेवा घेतली होती. मग भीमाला वाटत होतं की माझ्याकडे सेवा दिलेली आहे ना, मग मी ती सेवा चोख बजावणार. आणि म्हणून तो त्या रांगेतून सारखा फिरायचा आणि प्रत्येकाला विचारायचा.
पण त्याचं आडदांड शरीर, पिळदार शरीर आणि त्याची जी भाषा, स्थूल देहाची जी भाषा होती, त्यामुळे ब्राह्मण अन्न नको पण म्हणू शकत नाही आणि हवं पण म्हणू शकत नाही. त्यामुळे ते त्यांनाही कामी येत नव्हतं. आणि भगवान श्रीकृष्णाचा उद्देश जो होता की पुण्य वाढवणे, तेही सफल होत नव्हतं. म्हणून भगवान कृष्णाने त्याला सांगितलं की आता तुम्ही काय करा, गंधमाधव ऋषींना घेऊन या. म्हणून गंधमाधव ऋषींकडे चालले. गंधमाधव पर्वताकडे चालला भीम. वाटेमध्ये मारुतीरायाने त्यांचा गर्वहरण केला आणि मग सांगितलं की तुला तिकडे का पाठवतात भगवान कृष्ण. मग गंधमाधव ऋषींपर्यंत पोचला भीम आणि त्याने विचारलं की तुमची इथून संपूर्ण शरीर सोन्याची कांते, सोन्याचा देह आहे, हे एवढंच तोंड तुमचं असं डुकरासारखं का, आणि त्याच्यातून इतकी दुर्गंधी काय येते. तर म्हणाले बाबा हा माझ्या स्थूल देहाचा परिणाम आहे. मी ऋषी असूनसुद्धा इतका अद्वा लोकांना बोलायचो, त्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणून मी शापानं असा झालेला आहे. माझी शरीर कांती सोन्याची आहे, पण मी कुठेच येऊ शकत नाही, कुठेही सहभागी होऊ शकत नाही, कारण मी आल्यामुळे उलट तिथलं वातावरण प्रदूषित होतं. तेव्हा लक्षात ठेव भीमा, बोलणार असशील तर विनम्र बोललं पाहिजे. तात्पर्य की हा जो स्थूल देह, या स्थूल देहाला वळण लावलं पाहिजे. नाहीतर आम्हाला वळण असतं संत संघामध्ये. माहिती आहे काय कोण आहे मी तो? अरे ज्या वेळेला संत संघ सुरू केला, मी केलं, मी स्वामींचा संत संघ मी सुरू केला आहे, आणि तू मला काय शिकवतोस? आम्हाला सगळं माहिती आहे. हा स्थूल देहाचा दुष्परिणाम आहे. अशामुळे संत संघामध्ये येऊन बाहेर उभं राहिलो आणि मी पदाधिकाऱ्याची वल्कलं बाहेर काढलीच नाही आणि भक्त झालोच नाही, तर आम्हाला कधीच मुक्ती मिळणार नाही. मासे नाही का सागरामध्ये किंवा गंगेमध्ये राहतात, गंगेचं स्नान करण्यासाठी कुंभमेळे होतात आणि कुंभमेळ्यामध्ये आपण डुबकी लावतो का? तर पुण्यवान होण्यासाठी, आपलं पाप धुण्यासाठी. त्या गंगेमध्ये मासे पण असतात, पण त्यांना कुठे पुण्य मिळतं आहे? तसा हा प्रकार आहे. आपलं मन पवित्र होण्यासाठी हा स्थूल देह जो आहे तो झिजवा, चंदनाप्रमाणे झिजवा, त्या देहाचा सुगंध येऊ दे. म्हणून मी एक संदेश दिला, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. अशा प्रकारे झिजा, दुसऱ्याला मदत करण्यासाठी पुढे या. त्यामुळे तुमचं हे जे शरीर आहे ते बरोबर लवचिक बनेल. जिथे विनम्रता पाहिजे तिथे विनम्रता येईल, जिथे शालीनता पाहिजे तिथे शालीनता येईल. तुम्ही बाकी काही करू नका. मला शरण आलात ना, मग माझी जबाबदारी फक्त मी सांगतोय तसं शरण या. म्हणजे कसं? शरण याला सांगितलं ना, मान नाही झुकवणार, पाय टाकणार नाही येणार, असा काही उपयोग नाही होणार. ज्याला वाटतं की आपल्याला घडायचं आहे त्याने तो काय करतो हे बघण्यापेक्षा मी काय करतो याचा अभ्यास करावा आणि ह्या दुर्गुणांचा नाश करावा. कारण हे स्थूल शरीर जर घडलंच नाही, या स्थूल शरीराचे बाह्य शरीरामध्ये लीनता नसेल, विनम्रता नसेल, शालीनता नसेल, हे परमार्थाचे सगळे दागिने आहेत ना. लोक काय म्हणतात, अरे एवढा मोठा माणूस पण किती विनम्र आहे हो. विनम्र नावाचा दागिना घातल्याबरोबर शरीरावर तो किती सुंदर दिसू लागला. पण तोच जर विनम्रतेचा दागिना नसेल तर लोक काय म्हणतात, मेला रेड्यासारखा आहे. का उपयोग आहे? अडदांड आहे, नुसता रेडा, गवा रेडा, उपयोग काहीच नाही. बघा केवढा फरक आहे तो. यासाठी समर्थ रामदास स्वामींनी जाणूनबुजून समाज घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की टोनगे होऊ नका, संतांकडून शिका. आम्हाला सगळंच माहिती आहे, स्वामींचा जन्म होण्यापूर्वी 5चा जन्म झाला आहे, हे स्वामी आम्हाला काय सांगतात, असेही सांगणारे लोक आहेत. तेव्हा त्यांचं सोडून द्या, ते आता सांगण्याच्या पलीकडचं काम झालं. मोठी माणसं त्यांना काय सांगणार. आपण छोटे छोटे जे लोक आहोत, ज्याला वाटतं आपल्याला जन्माचं सोयीत करायचं आहे, त्यांनी ह्याच्यातून सुधारायचं आणि आपलं हे शरीर गुरु कार्यासाठी झिजवायचं. तुझ्या कार्यासाठी तनूही झिजू दे आपण म्हणतो. म्हणजे स्थूल देह जे आहे, या स्थूल देहाचे परिणाम बरोबर आपल्या सूक्ष्म देहावर होतात आणि सूक्ष्म देहावर झालं की आचरणामध्ये बदल होतो. सूक्ष्म देह आचरणाशी संबंधित आहे आणि तो सूक्ष्म देह एकदा सुधारला की मग करण देह बदलत जातो आणि करण देह बदलत गेलं की मग अशी त्यांनी सांगितलंच ना ताईने माझं उदाहरण. कारण आता दुसरं उदाहरण द्यायला वेळ आपल्याकडे नाही आहे,
म्हणून जे दिले तेच मी पुढे रिपीट करतो की आमचं उदाहरण सांगितलं, आम्हाला कधी दुःखी पाहत नाहीत का, तर आम्ही आनंदमय देह जो आहे, या म्हणजे आनंदमय कोश जो आहे, म्हणजेच देहांच्या बाबतीत जर बोलायचं आलं तर महाकरण शरीरामध्ये वावरत असतो आणि त्यामुळे काही परिणाम होत नाही, काही त्रास जाणवत नाही, कधी त्रागा केलेला दिसत नाही किंवा सुखदुःखाचा काहीच परिणाम होत नाही, कारण तो परिणाम हे शरीरावर झालेला असतो आणि ते घासून 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 बोतट झालेलं असतं, त्याच्यावर काही नाही परिणाम होत. तेव्हा हे 4 देह आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणार आहेत, मुक्तीकडे घेऊन जाणार आहोत. म्हणून आपल्यामधला जो टोणगेपणा, निर्लज्जपणा जो आहे, उन्मत्तपणा जो आहे, तो आम्ही काढून टाकला पाहिजे आणि काय केलं पाहिजे, लीनता, विनम्रता, शालीनता या गोष्टी आपल्यामध्ये जास्तीत जास्त, अशिक्षित असू दे आपण काय बिघडत नाही, पण आपल्यामध्ये हे मी सांगितलेले गुण आले ना की लोक म्हणतात काय देव माणूस आहे. तेच तुम्ही किती उच्च विभूषित असा, अंगावर दागदागाने घाला, श्रीमंत असा, पण एक उर्मटपणा आपल्या अंगात असू दे, एकच दुर्गुण उर्मटपणा, लोक काय म्हणतील बघा, काय तो उर्मट आहे तो, अरे पण श्रीमंत असू दे ना, श्रीमंत काय करायचं आता श्रीमंत, अरे दिसायला गोरा, अरे असू दे गोरा पण आतमध्ये काळाच आहे ना. तात्पर्य, आपण हे जे 4 देह आहेत, हे 4 देह जोपर्यंत अपडेट करत नाही, विकसित करत नाही आणि त्याच्यातून आपली जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत परमात्म्यापर्यंत जाता येणार नाही, कारण परमात्म्याकडे जाण्यासाठी या शरीरांचा विलय व्हावा लागतो. विलय म्हणजे संपणे नव्हे, लक्षात घ्या, विरघळणे. हे जे जाडे भरडे आहेत ना, ते विरघळून एका वेगळ्या द्रवामध्ये, की ज्या द्रवाला सात्विक द्रव म्हणू आपण किंवा सात्विकता, शुद्ध सात्विकता जी म्हणू, अशा प्रकारे जोपर्यंत हा आपला कोश तयार होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये विवेक निर्माण होणार नाही आणि विवेकाशिवाय तिथे पोचता येणार नाही. यासाठी हा समास आपल्याला सगळ्यांना सांगितलेला आहे समर्थ रामदास स्वामींनी. ह्याचा आपण प्रत्येकानं अभ्यास करूया आणि आपल्यामध्ये जे काही गुणदोष असतील ते दुरुस्त करून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करूया. एवढं सांगून मी इथे आज आपली सर्वांची रजा घेणार आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.